नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। नदी किनारे की बस्तियों को गलत ढंग से रेड और ब्लू जोन में शामिल किया गया। जाने को लेकर नदी किनारे की बस्तियों को गलत ढंग से रेड और ब्लू जोन में शामिल किए जाने को लेकर शुक्रवार को शिवसेना उद्धव गुट सिंचाई विभाग के कार्यकारी अभियंता वसूलकर के कैबिन में पहुंचकर विरोध जताया। आंदोलनकारी ने बताया कि जब ये अधिकारियों की टेबल पर रखे कागज हटाने लगे तो वहाँ एक खाकी पैकेट नजर आया। उस खाकी पैकेट को अभियंता वसूलकर जल्दबाजी में जेब से रखने लगे तो वह नोटों का बंडल फर्श पर गिर गया। करीब 25,000 रुपए के नोट का बंडल देखकर आंदोलनकारी अचरज में पड़ गए और अभियंता महोदय भी सख्ती में आ गए। आंदोलनकारी ने पूछा कि कहां से आई रकम, तो बोले एटीएम से निकाली, और जब कहा गया डेबिट का मैसेज बताओ तो अधिकारी को जैसे सांप सूंघ गया। उस दौरान अभियंता की शक्ल देखने लायक थी। त्यांनी मान्य नाही केलं, गोष्ट आहे, त्यांनी मान्य नाही केलं, त्यांचं म्हणणं होतं की आमचं बरोबर आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला की साहेब तुम्ही इकडे स्पॉट पाहून घ्या, पाणी आला की नाही आला, मग तुम्ही पण आले तिथे, आपण ब्लू लाईन पाहिलं ते आपण तिथे पाणी, आपण 10 लोकांना पूर्ण लोकांनी विचारलं की इथे त्यांनी लोकांना काय सांगितलं इथे कधीच पाणी आला नाही, तुमच्या समोर झालं ते। मी तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट केला की साहेब तुम्ही अहवाल असा पाठवा तुम्ही की आम्ही त्या सर्वे केल्यानंतर तिथे आमची चूक झाल्यामुळे आम्ही मेन्युअल सर्वे केल्यानंतर तिथे असं माहिती झाली आणि तिथे पूर्ण संरक्षण भिंत आहे, तिथे पाणी कधी गेलंच नाही, क्योंकि वो अगर तुमने ब्लू लाइन असर का है तो सारी ब्लू लाइन सर जाती हो। अब खोलेश्वर में पानी कहाँ जाएंगे बताओ? आता ही पानी आज तक पानी ज्यादा कहाँ मालूम है? प्रत्यक्ष पानी पानी कहाँ जा रहा है मशीन तुम्हाला थोडी त्रास होणार आहे त्याचा मशीनचा फॉल्ट। अकोला पाटबंधारे म्हणजे शिवसेना शहराच्या वतीने आम्ही आंदोलन करण्यात आलेलं आहे। विषय 5-6 महिन्या अगोदर या शहरामध्ये ब्ल्यू लाईन रेड लाईनचा त्यांनी मार्किंग केलेली आहे। त्या मार्किंगमुळे अनेक ठिकाणी असे कधी पाणी पुराचं पाणी गेलंच नाही, त्या ठिकाणी त्यांनी ब्ल्यू लाईन टाकलेली आहे आणि रेड लाईन टाकलेली आहे। अनेक लोकांना आतापर्यंत माहीत नाही की आमचं घर ब्ल्यू लाईनमध्ये गेलेलं आहे, आमचा प्लॉट ब्ल्यू लाईनमध्ये गेलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि ज्या लोकांना माहीत झालेलं आहे त्यांच्या आता नक्षापास होत नाही, घर होत नाही, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे। त्या संदर्भात आम्ही 2 महिन्या अगोदर आंदोलन केलं होता दाभाळेचा, त्यांच्याकडे आम्ही विनंती केली होती की तुम्ही जे सर्वे केलेला आहे चुकीचं आहे, त्यांनी मान्य नाही केलं। नंतर मग आमच्यासोबत ते स्पॉट पाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे सर्वे, तरी आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। लोकांना खूप त्रास होत आहे, ज्यांना त्यांचं शेती विकायची आहे ते शेती विकत नाही, ज्या प्लॉट विकायचा आहे ते प्लॉट जात नाही, घरचा नक्षा होत नाही, असा सर्व प्रॉब्लेम आहे। त्यामुळे कमीत कमी शहरामध्ये 1 लाख लोक त्याच्यामुळे प्रभावित आहेत। तरी आज आम्ही आपले वसूलकर साहेब आहेत, ज्यांनी हे नक्षा ज्यांच्या माध्यमातून हे पूर्ण नक्षा झाले काय झालेलं आहे, त्यांनी आम्ही विचारलं की 3 महिन्या अगोदर आम्ही जेव्हा आंदोलन केलं त्याचं झालं काय, त्याचा कोणताही पाठपुरावा झाला नव्हता। आज आम्ही भेटून ते सर्व त्यांच्यापासून लिहून घेतलं आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे की हे चुकीचं सर्वे झालेला आहे आणि हे सर्वे पुन्हा झाला पाहिजे आणि जोपर्यंत हा सर्वे पुन्हा होत नाही तोपर्यंत जे सर्वे झालेला आहे त्याला स्थिती देण्यात यावे असं त्यांनी पत्र आता लिहून आम्हाला दिलेलं आहे आणि जे त्यांचे वरचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांनी आता सत्या पडलेलं आहे। त्यामुळे आमचं आज आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।